मस्त संध्याकाळच्या टायमात बघ हो. आवाज लगेच कालोख झाला ना. आंगले नको घेऊ. नाही घे ते चिंबोऱ्यांच्या पण आंगल्यामध्ये ह्या ते काय? असतात ना, ठेचून असतात ना, वाटून घेतात ना. वाटण्यामध्ये मस्त. चांगले लागतात. जबरदस्त. गरमा गरम जेवण. ठेव, नंतर पण मला भूक लागेल बहुतेक. हो, मला 17 वेळेला जेवायला लागतो. थोडा थोडा. हे बघ. तुला आंगडे घे. पण नाही, मी नाही खाईत ना, मग मला रस्साच फक्त रस्सा. जबरदस्त भरलाय बघ ना. हो. तर पोहोचलोय फायनली मित्रांनो डोंगरावरती, आणि खेकडे पकडायचे आपला जो स्पॉट आहे तिथे आपण पोहोचलोय. तरी ह्या जागी दगडावरती दगड घासून खेकडे पकडणार आहोत. बघूया, जागा तर चांगली वाटते, स्पॉट तर भारी आहे. दरवर्षी आम्ही येतो ह्या साईडला. बघूया. हा, माकडं आहेत ना. हो, ते माकडे बघ, ती बघ. शेकरू आहे, शेकरू. बघितलं हो, उडी मारून माकडं बघायला मिळतं. माकडं भरपूर आहेत. ही जागा कशी असते, मस्त आहे. ह्याच ठिकाणी भरडू ना. नाही, त्या साईडचे पण भारी आहे. तिकडं आणि इथं. हा, दोन भरडा नाही हो चांगली. पण भरडूया, बघूया ह्या टायमाला खेकडे मिळतात काय. तर त्यासाठी आपल्याला दगड शोधायला लागेल. दगडावरती दगड घासून आपण ते खेकडे पकडणार आहोत. बघूया. ते बघा, इकडे अशी दगड मिळाली आपण, आणि ती दगड अशी आपल्याला घासायची. आवाज तर एकदम जबरदस्त आहे. बघूया. ह्याच्यामध्ये पण आहे ना, चांगला फेकला. असं पाला टाकून ठेवू आपण. पाला टाकल्यानंतर आपल्याला इकडे जी येईल ते समजेल. पाला टाकून ठेवू, पाला हलत राहील ना त्याच्यामुळे.
बघूया डोंगरा साईडला चाललोय. भरपूर दिवसांनी एवढ्या लांब आलो नाही. पूर्ण गरमी लागते, गरमीतूनच असे खेकडे मिळतात. तर ह्या टायमाला आपल्याला बऱ्यापैकी मिळालेत. आता दुसरा भार्डन बघू, तिथे जरा फार खेकडे भेटायला पाहिजे, तर मग आपल्याला बनवायला पण मजा वाटेल आणि दोघांपुरते होतील. जाऊया. इथं आपण भरडूया. गेल्या वर्षी आपल्याला इथं भरपूर मिळालेले खेकडे. तर हे भरडलेली खुणा आहे. हे बघा. वरती बसू आपण. पक्ष्यांचा आवाज बघा, कमीत कमी 4 वाजले. दगड पण बघा सोबत घेऊन आले. दगड पण मस्त आहे सोबतच. साईने सोबतच आणलं दगड. ह्या साईडला ठेवू जिथं आपली खेकडी नसतील. इकडे पण गेल्यात राकडे. पावणे 5 वाजायला आले आणि ह्या महिन्यात तरी खेकडे भेटत नाही, तरी पण आपल्याला बऱ्यापैकी भेटले. 2 भार्डानं घेतले आणि आपल्याला 7-8 खेकडे भेटले. मस्त आहे ना. आपल्यासोबत बघा इकडे प्रियंका आले ना. खेकड्यांचा रस्सा. खेकड्यांचा रस्सा मस्त बनवल प्रियंका आज. बघूया. ही व्हिडिओ 3 दिवसावरती आली. म्हणजे त्या दिवशी आपण मी आणि साहिल होतो. म्हणजे आता 3रा दिवस चालू आहे. साहिलचा आणि माझा प्लॅन होता कॅम्पिंगचा वगैरे. तर अचानक काम निघाला, त्याच्यामुळे जावं लागलं इकडून. टेंट वगैरे लावलेला. तर 3 दिवसांनी आज आलोय. काल आपण भरडायला गेलेलो. प्रियंका होती पकडायला, परत 2-3 जणी बायका होत्या आणि ते आपण दगडावरती दगडच घासून असे खेकडे पकडले. अक्का येईल बघ इकडे. अक्का आहे बघ. आंबट मस्त खायला. आताच होत आहे. मोठे मोठे घे काढून. मस्त हे बघ इथं झालीत मोठे. ना. या वर्षी लवकर खायला भेटतील करवंद. करवंद ह्या वर्षी भरपूर लवकर आहे. म्हणजे 1 महिन्यात तरी आपल्याला पिकलेले भेटतील बहुतेक. 1 महिन्यात पिकतील ना. फुलं पण खायची असतात, पण पहिले पाकड बघायचे आतमध्ये असतात का त्याच्या. तेव्हा पाकळं असतात बारीक बारीक. तेव्हा इकडं प्रियंकाने मस्त करवंद काढून घेतले. बस होतील ना. बस होती. चला. खुर्ची पूर्वी ह्या वापरते काय. बरं आहे, म्हणजे कुठे आपण गेलो ना असे रॉड फिशिंग वगैरे करायला, तर मस्त बसायला वगैरे आहे खुर्ची. ओके, बघूया पटापट तयारी करू. चहा वगैरे बनवू ना प्रियंका. हो, हे आपले मक्के आज मस्त बनवायला होते. मक्के आणलेस ना. मक्के मस्त मसाला वगैरे लावून जबरदस्त आहे. हो, मसाला वगैरे मीठ लिंबू मसाला. पाहिजे होतं. लिंबू त्याला भारी होतं ना. लिंबू असल्यावर लेमन आणलाय. आणलाय ना. 8 दिवस झाले असतील. 8 ते 9 दिवस झाले व्हिडिओ अपलोड नव्हती केली. म्हणजे व्हिडिओला गेलोच नव्हतो अजिबात. फक्त दुसऱ्या चॅनल आहे आपल्या, त्याच्यावरती व्हिडिओ टाकलेले भाईडायचे वगैरे. आणि भरपूर दिवसांनी नाही. काल पण परवाचा पण आपला कॅम्पिंगचा प्लॅन अचानक कॅन्सल झाला आणि डायरेक्ट परवापासून आज आलो. काल ते पण माणसं खेकड्यानं गेली आपल्या गावातली. प्रियंका वगैरे सगळ्या बायका वगैरे गेलेल्या. तर तिकडे जाऊन काल खेकडे पकडले आणि कॅम्पिंग केली. खेकडे पकडाय भरपूर मजा येते. आपण चहा बनवून घेऊ. स्टार्ट होते ना. चहा ठीक आहे. आणि आमच्या घरात जास्त चहा पिणारी प्रियंकाच आहे नाही. जाम चहा पिते, भरपूर म्हणजे भरपूर. तिला चहा असला तर दिवसभर पियत राहील ती.
लगेच उकळा आला बघ. मस्त मस्त इकडे पेटवून ठेवले. प्रियंका काय करते? लेवल घेते. भात बनवते तर भाताच्या टोपाला लेवून घेते. लेवल ही राखाडी मी घरातून आणली होती. घर आपल्या का मग घासायला भरपूर प्रॉब्लेम तुला. कारण इथे माती वगैरे घेण्यासारखी नाही ना, त्याच्यामुळे मी राखाडी घरातूनच आणली होती. पुरते भात बस झाला. मस्त संध्याकाळच्या टायमात बघ आवाज. लगेच कालोख झाला ना. आपल्याला पाणी थोडा जपून वापरायला लागेल. किती आहे? 5 लिटरचा कॅन होता ना तो. मला पाणी पण जास्त लागतं ना. एक बॉटल आहे बॅगे तसे. अजून पूर्ण पण संध्याकाळ नाही झाले बा. उजेड वाटतोय अजून थोडा 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 आहे. फाटी लावून घेतोय ते. फाटी लावा. आता वाराच होते. वनवा लागतो ना, वनवा जंगलामध्ये, तेव्हा असा वारा वगैरे सुटतो. कुठेतरी लागला असेल. वारा सुटलाय बघ संध्याकाळच्या टायमात. कांदा कटिंग करून घेते. पण हे खेकडे खायला भारी वाटतात. म्हणजे ते आंगडे आहेत ना त्यांचे, ते भारी वाटतात खायला. करवंद वगैरे टाकलात ना एकदम. करवंद टाकले तर आणखीन भारी. आपल्याला म्हणजे छोटी साईज जरा भेटली करवंदांची, पण ठीक आहे. आता करवंद होत आहेत ना पुढच्या महिन्यात मस्त. आणि संध्याकाळची आहे ना रोज, म्हणजे हा कापू पक्षी बोलतात तो ओरडतो. गरम होतोय ना, गरमी आज गरम वाटतोय भरपूर. गरमी होते आणि वारा सुटतो. वारा सुटतोय भरपूर. कापू पक्षाचा आवाज येतोय बघ. तो संध्याकाळच्या टायमात ओरडत असतो, रात्रभर ओरडतच असतो. असाच ओरडत असतो. असंच. मित्रांनो, काही लोकांच्या कमेंट असतात की तू एकटा जातोस तर व्हिडिओ कोण बनवतो तुझ्या. तर बघा असे स्टँड आहेत माझ्याकडे, तर हा स्टँड वगैरे लावून ते आपण व्हिडिओ बनवत असतो. प्रियंका, लोकांना काय वाटतं माहिती आहे? काय लोकांना सोबत येण्यासारखे मुलंच नाही ना कोण गावामध्ये. आणि ह्या व्हिडिओ वगैरे मी अशा एकटाच बनवत असतो. भरपूर मेहनत लागते, म्हणजे पाठी दा पुढे दा किती माहिती आहे ना, तू बघतोस ना आता. म्हणजे कॅमेरा लावून पाठी पुढे भरपूर धावायला लागतो. त्रास भरपूर होतो. म्हणजे कसं एकट्यालाच सर्व करायला लागतो ना. आतमध्ये प्रियंका बिलामध्ये मुंग्या बघ किती आहेत. काळ मुंग्या. काही ठिकाणी वेगळे बोल असतील. काळ डिंगले आहेत. ते चावत नाही ना. नाही ते नाही चावत. आणि हे डिंगले आहेत ते चावत नाही. मोठे असतात ना झाडे. लालवाले ना, लालवाले पण चावतात. पण ते मोठे झाडे बघा असतात त्यांच्यापेक्षा डबल साईज, ते चावतात. मिरची अख्खीच ठेवा, अशी मस्त वाटते खायला. पाला वगैरे पडतोय बघ सागांचा. वारा सुटला भरपूर. करवंद काढलेली ते इकडं कटिंग करून घेते प्रियंका. तुकडे कटिंग करायची आणि धुवायची. आता गरम पाणी करू शकत नाही इथे, पण घरी मी गरम पाण्यामध्ये टाकते आणि धुवून घेते. कारण त्याचा चिकटपणा निघून जातो गरम पाण्यामध्ये. गरम पाणी टाकलं ना, करवंदांचा टाइम आला. वर्षभर वाट बघायला लागते करवंदांची. लसूण आहेत का ते? प्रियंका असल्यावरती जेवण बनवायचं थोडी. आता खेकडे आहेत मोडून घेऊ. स्वच्छ धुवून घ्यायचे. धुवून घे, कारण का माहिती मातीतले असतात. माती हे असते ना. आणि असं ओपन करायचं. हे बघा
भांगड्या नको घेऊ. नाही घे. ते चिंबोऱ्यांच्या पण आंगड्या ह्या माहिती का? असतात ठेचून ना असतात ना, वाटून घेतात ना वाटण्यामध्ये मस्त. चांगलं लागतं. त्याच्याने अजून ग्रेव्ही सारखा होतो कारण चांगलं. ते सर्व असतो ना. हे बघा तर ते फेकून दे. ते बस झालं दोघांचं. बस झाल्या. भात रेडी झाला. हे बघा आपल्या दोघांपुरतं भात मस्त. एकदम मस्त. टोमॅटो, कांदा, मिरची, मस्त लसूण, तिकडे खेकडे आहेत आणि इकडे मस्त आपण बनवायला फ्राय पण ठेवले. मस्त विस्तू पेटली ना. मस्त भेटले. तेल पण लगेच तापला. अगोदर ठेवलेली ती हम्म. त्याच्यामुळे तापल्याकडे ती. पण जंगला ठिकाणी मस्तच वेगळीच मजा ना बनवून खाण्याची. मस्त. तिकडे बघ खोपलीचा गाव आहे ना, तिकडची लाईट पेटते बघ, किंवा दिसते थोडी थोडी. घरी कसा सगळा आपल्या सोबत असतो ना, म्हणजे जाग्यावरती. घरी सगळा जागेवर असतो. सर्व जागेवरती. जंगला ठिकाणी मी बनवून खायची एकदम मजा वेगळी, पण मजा येते मग. मजा येते आणि जेवण पण थोडा जास्त येते. घरी कसं तेच वातावरण तसंच सगळं. जंगला ठिकाणी वातावरण शुद्ध एकदम. आजारी माणूस असला ना तरी तो एकदम ठीक होईल. हो, ह्या वातावरणात ना 100%. मस्त. ते थोडा शिजून देऊया आपण. हो तरी पण काय नाही, खेकडे नाही मी खाईत पण रस्सा खायला एक नंबर. मस्त. मला रस्सा आवडतो. चिंबोरे आपण मग पावसाळे आणतो आणि स्टार्टिंगला पावसाळे चिंबोरे भेटतात. तो मला आवडतो तो रस्ता. मला हे ह्या टायमात ह्या ज्या भाटुरल्या आपण बनवतो ना त्यांचा रस्सा एक नंबर होतो. मस्त ना, करवंद टाकून. करवंद तो खायलाच वेगळी मजा. मस्त करवंद टाकून भारी होतं. मग मस्त पैकी हे झालं बघ. पहिले काय त्याच्यामध्ये चमच नाही आहे. नाही, काहीतरी असं वेगळ्या पद्धतीने बनवायला पाहिजे. हो नाही, खेकडे वगैरे नेक्स्ट टाइम करायचा प्लॅन. हो करू खेकडा एकदम खेकडे धुवून घेतलेले आहे. रस्ता पाहिजे नाही. हो मजा वाटेल खायला. रस्सा पाहिजे तर. इकडे पण लक्ष ठेवावं लागेल, म्हणजे कसं माहिती आहे, ह्या साईडला डुकरं असतात भरपूर. हो बाकी कसली नव्हे ती फक्त डुकरं. कारण ह्या ठिकाणी जाळी भरपूर आहेत ना करवंदीच्या, त्याच्यामुळे. हो कळालं. करवंद नंतर हे बघा पाण्यामध्ये टाकलेले ना करवंद, पण ते आपण रश्यामध्ये टाकून घेऊया. हे बघा असे मी 2 तुकडे केले. कसं माहिती आंबटपणा येतो मस्त वाटतं खायला. करवंदाने. करवंदाचा हे असला ना तर लय भारी. आता आंबे पण तयार होतील. झालेत बारीक बारीक कैऱ्या. मोर आलाय ना मस्त. आपला मीठ तो पण मीठ टाकून घेऊ. खेकड्यांचा रस्सा तर एकदम भारी तयार झाला. एकदम भारी. जेवायला या एकदम भारी. मस्त स्मेल पण जबरदस्त पण सुटला. मस्त सुटलाय. झाला ना. बघा आपला रस्सा एकदम रेडी. प्लेट धुवून घेते आपल्याला जेवायला. बाजूला शेकोटी चांगली जोरदारच पेटली बघ. हो शेकोटी जंगलाच्या ठिकाणी गेल्याच्या नंतर लावायचीच. तुला अशी भीती नाही वाटत आता? नाही आता भीती गेली, आता सवय झाली थोडी. सवय झाली. चला जेवणच घ्या, आतमध्येच बस. त्याच्यावर तर गरम असेल तो गरम असला तर ठेवू नको. प्लॅस्टिक आहे ना. गरमा गरम जेवण ठेव, नंतर पण मला भूक लागेल बहुतेक. हो मला 17 वेळा जेवायला लागतो. थोडा बस झाला. तुला घे पाहिजे थोडा दे रस्सा. देते. गरम गरम आहे तोपर्यंत खाऊन घेऊ मस्तपैकी.
बघा. तुला आंगडे घे. पण नाही मी नाही खाईत ना, मग मला रस्साच फक्त रस्सा. ओके हे घ्या. ओके जबरदस्त. कमेंट येतात ना जागेवाल्याला, जागेवर ते इथं कोपऱ्यात ठेव तिथं. ते मुंग्या आहेत, खेकड्या. मुंग्या आहेत तिथं. मुंग्या आहेत खेकडे तिथं. कुठं मुंग्या आहेत तिथं. इथे ठेवा. ठेव कोपऱ्यात. गरम गरम. मस्त झालं. जबरदस्त रस्सा आला. जबरदस्त भरलाय बघ ना. हो. हेच खायला मस्त वाटत. मस्त झालं आंबट वगैरे, करवंद वगैरे. करवंद आहेत ना त्यात. असा माणूस जास्त जेवल, आजारी असेल ना तर नक्कीच बरं होईल. हो. त्याला दवाखान्यात जायची गरजच नाही. आपण मस्त झाली करवंदांचं नाही. असं वाटलं नव्हतं की करवंद छोटी होती ना, मला असं वाटलं नव्हतं एवढी आंबट होईल. आंबट. पण मस्त वाटतं. हे तुला रसाच एक खेकडे बघू. नको. पेंदा तरी घे. एक नंबर. हे बघा करवंद पण मस्त शिजले. रसा एकदम भारी झालाय हा. हिने बघा खायला का आणलेत मक्के. मक्का. असं डायरेक्ट कसे टाकशील? हा? डायरेक्ट भाजायचे. त्याच्यानंतर आपला हे मीठ मसाला आणि लिंबू. हो. जबरदस्त होईल ना. आपण बीच वरती वगैरे खातो ना तसंच. पण ते निकारी असतात नाही तर आग नाही पेटावायची ना. इकडे ठेवा. मस्त होतात. जेवल्यानंतर मक्के खाऊ. मस्त पोट भरला जेवण. आता मक्के. जेवण पण एकदम भारी झाले ना. आणि जंगला ठिकाणी खायला एकदमच वेगळीच मजा. मक्के बघा लगेच तयार झालं बघ लगेच एक साईडून. निकाऱ्यावरती भारी होतात ना. दिसतो नको भेटू. राहू दे निकारीच राहू दे. हा मस्त तयार झाला. आणि याच्यामध्ये आपण मीठ ऍड करू. कमीच घेतला. हे असं मिक्स करून घेऊया. झालं रे. हा एक काढ आहे परफेक्ट झालाय. मस्त रेडी झाला. इकडे आपण लिंबू, मीठ, मसाला असं चोरून घे. हे बघा, जेवढा आपल्याला तिखट पाहिजे तेवढा. बस झालं मीठ. खूप जास्त तिखट होईल. चला तर या जेवणानंतर मस्त की मक्का रेडी. हा फुटतंय का काय. मस्त रेडी झाला. खा. 2 तुकडे होतील. कसं आहे मस्त ना. एकदम भारी. या मका खायला सॉलिड. झोपायची तयारी चालली. मस्त आलेला मका पण मस्त एकदम तयार झाला. त्याच्यात बघू झोप तर येणार नाही लवकर. पिक्चर वगैरे बघत बसू नाही. काहीतरी पिक्चर वगैरे बघू. CID आणलंय. डाउनलोड केलं. CID म्हणजे काहीतरी पिक्चर वगैरे बघत बसू नाही. टाइमपास. लेट झोप येईल भरपूर. 10:30 झालेत ना. 10:30 झालेत. ब्लँकेट आहे राहू दे. हा राहू दे का आपण. हा नाही म्हणतात. बरं मच्छर वगैरे नाही. कसं बोला. ही कसली गाणी आहेत. चहा कुठे करतो. उपलब्ध
आज झोपलीस का काय? इस्त चालूच आहे तिकडं. कसला तरी आवाज आलेला. इस्त चालूच आहे तिकडं. थंडी निस्पाटच आहे प्रियंका. थंडी भरपूर पडली. आतमध्ये टेनमध्ये काय नव्हते जाणून. थंडी भरपूर आहे या टाइम. भरपूर थंडी पडली. प्रियंका मस्त चहा बनवते तिकडं. इस्त पेटते खाली. हो थंडी बघ किती लागते. थंडी जाम पडले. बघ लगेच सूर्य उगवत आला. बघ उजळ वाटलं. उजाडलं लगेच. चला निघायचं बघू इथून. लवकरच घरी जाऊ. सकाळच भरपूर थंडी पडते. ते कुठे पेटवलेलं का लय भारी वाटतं मला. नाही? हो फायनल मित्रांनो भरपूर उतरला आणि चाललो घरी. भरपूर थंडी पडलेली सकाळी. निस्पाट एकदम थंडी पडलेली सकाळ. तर भरपूर दिवसांनी व्हिडिओ होते मित्रांनो. व्हिडिओला नक्की लाईक करा आणि चॅनलवर कोण नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. तर असेच नवीन व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटतील. तर चला मित्रांनो भेटू एक नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत करा.